केव्हा ती राजकीय चर्चा होणारच थोडीशी आणि म्हणून ती राजकीय चर्चा सुरू झाली असं काही नाकारता येणार नाही. पण एकंदरीत प्रामुख्याने मला मनोज जरांगेंचं कौतुक करायचं होतं की एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो. हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती, राजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती. तर मलाही वाटलं की आपण सुद्धा मनोज जरांगेंना आज नाही, मी मनोज जरांगे पाटलांना ह्या 10-12 वर्षापासून ओळखतो. ज्यावेळी त्यांनी आमरण उपोषण सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात, त्यावेळीपासून मी त्यांच्या अनेक आंदोलनांना भेट दिली होती. म्हणजे मला सांगायला सुद्धा काही हरकत नाही. अंतरवालीला ज्यावेळी जी घटना घडली की मला फायरिंग झालं, तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला आहे. मग हॉस्पिटल असेल असं अनेक ठिकाणी मी त्यांना भेटायला, मला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते. आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा ह्या आज झाल्या. तेही मनमोकळेपण मनापासून बोलले. आज तिथं गर्दीसुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता, मलाही थोडा वेळ होता म्हणून चांगली चर्चा झाली. आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज, मराठा समाजातला एक मुलगा, एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो. आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे, हे कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आज इथं आलो. राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्यावर कसं काय करता येते का, हे करता येते का, तर त्याच्यावर ठीक आहे. आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं चालणार ना, म्हणून ते तो विषय नाही आहे. पण एकंदरीत मन मोकळे मनाने चर्चा झाली. मनोज जरांगे पण मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. जर तब्येतीची काळजी घ्यायला त्यांना सांगितले मी. म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काय त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत. म्हणजे पाणी प्यायचं नाही, टाईमशीर जेवायचं नाही, जिन्यावरनं चालत जाताना म्हणजे हात थरथरतात, पाय थरथरतात, हे काय बरोबर नाही ना. म्हणजे मला वाटतं एकांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते, त्यावेळी सुद्धा मी त्यांना रागवलं होतं. आत्ताही मी रागवलं त्यांना हक्काने. हे चालणार नाही. त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना स्वतः सांगितले तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे. आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो. आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार. साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली, हे मला नाही आवडलं. हे नाही, बरोबर नाही. एक छत्रपती या घराण्यातल्या व्यक्तीकडे मी त्यांच्याकडे जे एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो, अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडेल हे मला कदापि ते पटणार नाही, चालणार नाही. म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने, छत्रपती घराण्यातल्या व्यक्ती या नात्याने, की असं नाही चालणार, तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असे मन मोकळेपणाने आमची आज ही सगळी चर्चा झाली.